बऱ्याचदा आपल्याला त्याच डाळी खाऊन कंटाळा आलेला असतो. झटपट बनणारे असं मस्त आपण टोमॅटो सार बनवलेलं आहे. अगदी 10 मिनटात बनतं आणि चवीलाही खूप छान लागतं चपातीसोबत किंवा भातासोबत. आता मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आणि थोडीशी चिंच घेतली आहे. तुम्हाला जर खूप जास्त आंबट नको असेल तर तुम्ही चिंच स्किप करू शकता. आता याला 5 मिनटं छान उकळून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यावरचे साल पूर्ण निघेपर्यंत. हे पहा, पाणी पण आटलं आहे. हे छान उकळून झालं. याला थंड करून आपण याचे साल काढून घेऊया. आता मी 5-6 मिरे आणि लसूण घेतला आहे, त्याला कुटून घेऊया. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. सर्दी झाली असेल आणि तोंडाला चव नसेल तर या प्रकारे सार नक्की बनवून प्या, मस्त लागतं. आता हे साल काढून घ्यायचे आणि थोडंसं हलकं मी कट करून घेतलं आहे. थंडच मिक्सरमध्ये काढा, कारण गरम गरम काढलं तर बाहेर येण्याची शक्यता असते. यातलं आपलं जे बियाचं पाणी आहे ते आपण नाही वापरलेलं. जे टोमॅटो आणि चिंच आहे ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपण तडका तयार करून घेऊया. 1 चमचा मी तेल टाकलं आहे. मोहरी, जिरं मोहरी तडतडल्यानंतर जे आपण लसूण आणि मिऱ्याचं वाटण केलं होतं ते छान फ्राय करून घ्यायचं आहे. लसणाने खूप छान टेस्ट येते ह्याला. आणि 1 हिरवी मिरची. त्याच्यात आपण लाल तिखट पण घातलं आहे, त्याच्यामुळं जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. 2 चमचे मी लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही पातळ करू शकता. हे जितकं जास्त पातळ असेल तितकं छान चव लागते ह्याला. वरतून छान कोथिंबीर टाकून घ्या. 1 उकळी आल्यानंतर लगेचच टोमॅटोचं सार तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 चमचा मी धने पावडर टाकले आहे, कारण आधी टाकायला मी विसरले होते. धने पावडरनी खूप छान टेस्ट येते. जसं आपण पकोड्यामध्ये वगैरे टाकतो त्याचप्रमाणे मस्त चव येते धने पावडरनी. हे पहा, उकळी आली आहे. आपलं गरमागरम मस्त असं सार तयार आहे. थँक्यू.